नमस्कार मित्रांनो, मी स्वानंदेश बुद्धिसागर आणि तुम्ही बघत आहात अर्थसंवाद. तर मित्रांनो, या अर्थसंवादच्या या भागामध्ये आपण निफ्टी बीज म्हणजे काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण त्यापूर्वी मी थोडीशी तुम्हाला मी निफ्टी बीज बद्दल का विवेचन करतोय हेही सांगणार आहे. कसं असतं, आपण जेव्हा स्टॉक मार्केटमध्ये कोणी डिसाईड करतो ना, की आता मला इन्व्हेस्टमेंट करायची स्टॉक मार्केटमध्ये. मग सर्वप्रथम प्रश्न पहिला येतो, की कुठले स्टॉक घ्यावे? मग आता तुम्ही जेवढ्या लोकांशी बोलाल, तेवढे वेगवेगळे उत्तर तुम्हाला मिळतील. काही लोकं म्हणतील फक्त ब्लू चिप मध्ये टाक, काही म्हणतील मिड कॅप चांगले असतात, काही म्हणतील स्मॉल स्मॉल कॅप मधनंही चांगले रिटर्न येतात. आणि प्रत्येक जण स्वतःचं म्हणणं पटवून देण्यासाठी वेगवेगळे स्टॅटिस्टिक्सही तुमच्यासमोर मांडू शकतो. आणि ते चुकीचं बरोबर ह्याच्यामध्ये आपल्याला जायलाच नकोय. पण होतं काय, की बरेचदा पहिल्यांदा इन्व्हेस्ट करणारा माणूस हा त्याच्यामध्ये कन्फ्यूज होण्याची शक्यता जास्त असते. आणि त्याच पद्धतीने आपल्याला जेव्हा आपण स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतो, तेव्हा आपल्याला कमीत कमी रिस्क असावी असं वाटतं. म्हणजे मी ज्या कंपनीमध्ये पैसे टाकतोय, ती कंपनी उद्या बुडली तर काय? किंवा तिचा प्रॉफिट कमी झाला आणि शेअरचा भाव पडला तर काय? शेअरचा भाव पडून किती दिवस तिथेच राहील? तर मग माझं काय होईल? माझ्या इन्व्हेस्टमेंटचं काय होईल? हे प्रश्न आपल्याला पडू शकतात. अगदी आपल्याला माहितीतलं असलेलं उदाहरण जरी आपण घेतलं, तर टाटा मोटरचा भाव हा एक वर्षापूर्वी, 3-3.5 वर्षापूर्वी 550-600 होता. त्याच्यानंतर तो गेल्या वर्षी अराउंड 60 आला होता. ₹60 आला होता टाटा मोटर्स सारखी कंपनी. आणि ती 5 ते 6 महिने ती साधारणतः 60 ते 100, 60 ते 100 या रेंजमध्ये होती. त्यामुळे जो सर्वसामान्य इन्व्हेस्टर असतो, गुंतवणूकदार असतो, त्याचा धीर सुटायला लागतो, की अरे आता 60च्या खालती जाणार का? मग 60 मधनं काय परत 90ला गेला, 90 मधनं परत 80लाच आला. किती दिवस हे चालणार? मी तर 300ला विकत घेतला होता, मी 400ला विकत घेतला होता. आणि मग अशा डेस्परेशनमध्ये माणसाच्या हातनं काही काही चुकीचे डिसिजन घेतले जातात, की त्यावेळेला तो शेअर म्हणतो आता जाऊ दे 100 तर 100. मी ₹200 लॉस बुक करतो, मी ₹100 लॉस बुक करतो आणि माणूस त्यातून बाहेर पडतो. आणि आज जर तुम्ही बघितलं तर टाटा मोटर परत 300-350ला जाऊन परत थोडा तो खालती आला होता. मी उदाहरणादाखल, वानगीदाखल मी तुम्हाला टाटा मोटर्सचं उदाहरण दिलं. पण असं बऱ्याच कंपन्यांच्या बाबतीत घडू शकतं. म्हणजे टाटा मोटर्स सारख्या मोठ्या कंपनीच्या बाबतीत घडू शकतं. तर छोट्या इतर कंपन्यांच्या बाबतीत का नाही घडू शकणार? आणि ही भीती प्रत्येकाला इन्व्हेस्टमेंट करताना मनामध्ये सतावत असते. त्यामुळे ह्या ह्याच्यातनं जर तुम्हाला थोडासा मार्ग हवा असेल आणि कमी रिस्कचा मार्ग हवा असेल, तर त्याला निफ्टी बीज हे सोल्युशन आहे, असं मला वाटतं. आणि म्हणून मी तुम्हाला निफ्टी बीज हे काय हे समजून सांगणार आहे. त्यासाठी आपण अर्थातच पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनचा वापर करणार आहोत. पण निफ्टी बीज जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल, तर निफ्टी बीज ज्याच्यावरनं येतात म्हणजे किंवा निफ्टी बीज कोणापासून डिराईव्ह केलेले आहेत, तर त्या आहेत निफ्टीपासून डिराईव्ह केलेल्या. तर आपण पहिल्यांदा थोडक्यात निफ्टीची माहिती घेणार आहोत आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला निफ्टी बीज बद्दल सांगणार आहे. आणि त्याच्यामध्ये लो रिस्क कशी आहे, हे मी समजून सांगण्याचा प्रयत्न करेन. तर आता आपण पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनकडे वळूया. तर सर्वप्रथम आता आपण थोडक्यामध्ये निफ्टी म्हणजे काय हे समजून घेऊया. तर निफ्टी काय, तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की पॉप्युलर स्टॉक मार्केटचा इंडेक्स आहे, जो नॅशनल स्टॉक एक्सचेंज एनएसईने इंट्रोड्यूस केला आहे. आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि 50 या दोन शब्दांचं कॉम्बिनेशन करून निफ्टी हा वर्ड फॉर्म झालाय. याचं कारण म्हणजे हा निफ्टी 50 हा इज अ फ्लॅगशिप बेंचमार्क इंडेक्स बाय द एनएसई शोकेसिंग द 50 टॉप परफॉर्मिंग इक्विटी स्टॉक्स that are being traded on the platform. There are around total 1600 stocks trading on NSE in a single day. म्हणजे काय की एनएसई वरती समजा 1600 किंवा 2000 काय जे स्टॉक्स ट्रेड होत असतील, त्यातले टॉप 50 स्टॉक्स कुठले हे निवडून घेऊन त्याचा निफ्टी 50 बनवलेला असतो. आणि त्यांचा परफॉर्मन्स, त्या 50 स्टॉकचा परफॉर्मन्स हा निफ्टीच्या इंडेक्सचा परफॉर्मन्स आहे असं धरलं जातं. आणि हे स्टॉक्स जे आहेत, 50 स्टॉक्स घेतलेले आहेत, ते वेगवेगळ्या 12 सेक्टर मधनं घेतलेले आहेत. ते 12 सेक्टर कुठले, तर फायनान्शियल सर्व्हिसेस आहेत, टेलिकम्युनिकेशन आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे, कन्झ्युमर गुड आहे, मेटल्स आहे, एंटरटेनमेंट अँड मीडिया आहे, फार्मास्युटिकल आहे, सिमेंट आहे, फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स आहे, ऑटोमोबाईल आहे आणि एनर्जी आहे. तर या 12 सेक्टर्स मधल्या 50 चांगल्या परफॉर्म करणाऱ्या कंपन्या चा मिळून निफ्टीचा इंडेक्स बनतो. आणि मग त्या 50 कंपन्यांमधल्या शेअर्समध्ये होणारी चढ उतार म्हणजेच निफ्टीमध्ये होणारी चढ उतार, हे अगदी ढोबळमानाने सांगितलं. पण त्या 50 कंपन्यांचा किंवा हे जे सेक्टर्स आहेत त्यांचं ते प्रत्येकाला सेम रिप्रेझेंटेशन आहे का, त्यांचं वेटेज सारखं आहे का, तर तसं नाहीये. तर निफ्टीमध्ये असलेल्या या 50 कंपन्या आणि त्यातले हे 12 सेक्टर आणि 50 कंपन्या यांचं वेटेज काय आहे, म्हणजे कुठल्या सेक्टरला निफ्टीमध्ये किती रिप्रेझेंटेशन मिळाले ते आपण बघूया. तर जर तुम्ही डाव्या हाताला सेक्टर रिप्रेझेंटेशन आहे आणि निफ्टीतले टॉप कॉन्स्टिट्युएंट्स बाय वेटेज, कुठल्या कंपन्यांना निफ्टीमध्ये जास्त वेटेज आहे
तर आता ह्या स्लाइडमध्ये आपल्याला सेक्टर वाईज रिप्रेझेंटेशन आणि टॉप कॉन्स्टिट्युएंट्स बाय वेटेज ह्या कुठल्या कंपन्या आहेत हे आपल्याला या स्लाइडमध्ये आपण बघणार आहोत. तर थोडक्यात मी नुसतं वाचून दाखवतो की सगळ्यात मेजर जे रिप्रेझेंटेशन आहे सेक्टर वाईज ते फायनान्शियल सर्व्हिसेसला आहे. हे त्याच्यामध्ये बँकिंग इन्शुरन्स येतं 37.17% आणि आयटीला 17.54% आणि ऑइल अँड गॅसला 11.24%. म्हणजे या सगळ्यामध्ये मिळून जवळजवळ 65% रिप्रेझेंटेशन येतं. मग कन्झ्युमर गुड्स आहे, ऑटोमोबाईल सेक्टर आहे, मेटल्स आहे, फार्मा 3.66, कन्स्ट्रक्शन 2.83. अशा पद्धतीने या 12 सेक्टर्सचं मिळून 100% रिप्रेझेंटेशन येतं. पण महत्वाचं रिप्रेझेंटेशन जे आहे निफ्टीमध्ये ते फायनान्शियल सर्व्हिसेस, त्याच्यामध्ये सगळ्या बँका येतात, मेजर बँक्स येतात, त्याच्यानंतर आयटी मधल्या इन्फोसिस वगैरे अशा मोठ्या कंपन्या येतात, ऑइल अँड गॅस मधल्या येतात कंपन्या आणि कन्झ्युमर गुड्स मधल्या कंपन्या येतात. आणि त्याच पद्धतीने आता सेक्टर वाईज प्रेझेंटेशन झालं, पण निफ्टीमध्ये जास्त वेटेज असलेल्या कुठल्या कंपन्या आहेत म्हणजे सेक्टरचं वेटेज आपल्याला कळलं. आता कंपन्यांना वेटेज किती बसतं, तर रिलायन्स इंडस्ट्रीजला सगळ्यात जास्त 9.63चं वेटेज आहे, एचडीएफसी बँकेला 9.11%चं वेटेज आहे, इन्फोसिसला 8.74चं वेटेज आहे, आयसीआयसीआय बँकला 6.92%चं वेटेज आहे. आणि अशा पद्धतीने एचडीएफसी कॉर्पोरेशन 6.44, टाटा कन्सल्टन्सी 4.80, कोटक महिंद्रा बँक 3.55, हिंदुस्तान युनिलिव्हर 3.05, लार्सन अँड टुब्रो लिमिटेड 2.83, ऍक्सिस बँक 2.6. हे मेजर ज्या निफ्टी मधल्या कंपन्या आहेत की ज्यांना जास्त वेटेज आहे त्या 50 पैकी ह्या साधारणतः 10 कंपन्या आहेत की यांच्यामध्ये मिळून जवळजवळ 52 ते 54% वेटेज या 10 कंपन्यांमध्येच कव्हर होतो. म्हणजे उरलेल्या 40 कंपन्यांना अराउंड 34% वेटेज आहे. त्यामुळे याचा अर्थ काय होतो की जेव्हा तुम्ही एक निफ्टी विकत घेता, जर समजा निफ्टीचा आज भाव समजा 15,900 16,000 काय असेल आता मार्केट त्या पद्धतीने जो असेल, तर तुम्ही जेव्हा तो एक निफ्टी 15,600 ला असतो त्याचा अर्थ काय असतो, तर त्याच्यामध्ये 9.63% रिलायन्सचं वेटेज आहे, एचडीएफसीचं 9.11% आहे. अशा पद्धतीने त्या शेअर्सच्या ज्या आहेत त्यांची ते तेवढ्या भागामध्ये ते शेअर्स प्रेझेंट आहेत असं धरलं जातं. त्या युनिट व्हॅल्यूमध्ये ते शेअर्स त्या 14,500 मध्ये तेवढे शेअर्स त्या कंपन्यांचे रिप्रेझेंट केले जात आहेत असं धरलं जातं. तर हे सगळ्यात सोप्या पद्धतीने आपण निफ्टी समजून घेतो इथं की निफ्टीचं सेक्टर वाईज प्रेझेंटेशन कसं आहे आणि निफ्टीमध्ये टॉप कॉन्स्टिट्युएंट्स कुठले. ठीक आहे. तर आपण गेल्या 2 स्लाइड मध्ये आपण बघितलं की निफ्टी त्याच्यामध्ये कुठल्याही सेक्टर्स येतात आणि त्याच पद्धतीने निफ्टीमध्ये कुठल्या कंपन्या येतात. म्हणजे सेक्टर वाईज निफ्टीमध्ये कसं रिप्रेझेंटेशन आहे आणि कंपनी वाईज सुद्धा मेन 10 कंपन्या आणि त्यांचं वेटेजेस निफ्टीमध्ये कसे आहेत ते आपण बघितलं. आता आपण समजून काय घेणार आहोत की निफ्टी बीज आणि निफ्टी यांच्यामधलं साम्य काय काय आहे. तर पहिल्यांदा आता निफ्टी बीज म्हणजे काय, तर निफ्टी बीज हे बेंचमार्क म्हणून असेट मॅनेजमेंट कंपनी होती. त्यांनी निफ्टी बीज जानेवारी 2002 मध्ये इंट्रोड्यूस केलेले आहेत. एनएससीच्या कॅपिटल मार्केट सेगमेंटवरती निफ्टी बी ट्रेड होतात आणि निफ्टी बीज जे तुम्ही विकत घेता ते कम्प्लिटली ट्रेडेड अँड सेटल्ड इन डीमॅट फॉर्म लाईक एनी अदर शेअर. तर याच्यामध्ये काय आहे की एनी अदर शेअर म्हणजे तुम्ही जसा एखादा शेअर विकत घेता, म्हणजे तुम्ही आता मगाशी मी म्हटलं की टाटा मोटर्स बद्दल आपण बोलत होतो की 550 65 रुपयाला आला होता, मग किती दिवस तो तिथंच होता. मग आपल्या मनामध्ये सगळे विचार येतात की आता काय करायचं, किती दिवस इथं राहील. मग आपण फ्रस्ट्रेशन मध्ये एखाद्या वेळेला तो शेअर विकूनही टाकतो. मग तो आता परत वरती गेला होता. तर जसं टाटा मोटरचं आहे की तुम्ही टाटा मोटर विकत घेतला आणि विकला, त्याच पद्धतीने निफ्टी बी हे सुद्धा तुम्हाला ट्रेड करता येऊ शकतात. आता तुम्हाला निफ्टी बी आणि निफ्टी मधला सगळ्यात महत्वाचा फरक काय माहितीये का, की निफ्टी आज जर तुम्ही बघितलं तर निफ्टी साधारणतः 16,000 आहे, बरोबर आहे, असं धरून चालू आहे. तर 16,000चा निफ्टी आहे, तर त्याच्यामध्ये काय असतं निफ्टीमध्ये, तर जेव्हा निफ्टीची प्राइस 16,000 आहे तेव्हा त्याच्यामध्ये सेक्टरल रिप्रेझेंटेशन असलेल्या ह्या कंपन्या 50 कंपन्या आणि त्यांचं वेटेज असलेल्या ह्या कंपन्या, म्हणजे तुम्ही एक निफ्टी घेता 16,000चं तेव्हा तुम्ही वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या पर्सेंटेज फॉर्म मध्ये ओन करत असता असं धरलं जातं. त्याचे म्हणजे निफ्टीचे फ्युचर्स असतात, त्याच्यामध्ये त्या तेवढ्या कंपन्यांमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट आहे असं धरलं जातं जेव्हा तुम्ही निफ्टी विकत घेता. पण निफ्टीला काय असतं की तुम्हाला निफ्टीला मार्जिन द्यावं लागतं, ते साधारणतः लाख ते ₹1.25 आहे. आणि त्याच पद्धतीने निफ्टीला मार्क टू मार्केटही द्यावं लागतं. म्हणजे आज निफ्टीचा लॉट 50 आहे निफ्टीचा लॉट, म्हणजे निफ्टी जर 100 पॉईंटनी वरती गेला
आणि तुम्ही जर बायर असाल तर तुमच्या अकाउंटला 5,000 येतील, पण तुम्ही जर सेलर असाल तर तुमच्या अकाउंटमधनं 5,000 रुपये जातील. पण निफ्टी बीजच्या बाबतीत काय आहे, की निफ्टी बीज हे निफ्टीची अतिशय छोटी आवृत्ती आहे. म्हणजे काय, तर निफ्टीचा 1/100 युनिट म्हणजे निफ्टी वीज होतात. म्हणजे आज निफ्टीचा भाव जर 16,000 असेल तर निफ्टी वीज साधारण आज निफ्टी बीचा भाव साधारणतः 170-175 रुपये असेल, जर निफ्टीचा 16,000 असेल तर. म्हणजे होतं काय, की तुम्ही जेव्हा निफ्टी बी विकत घेता तेव्हा निफ्टीचाच 1/100 भाग तुम्ही विकत घेतल्यासारखं होतं. म्हणजे काय होतं, की तोच सेक्टरल प्रेझेंटेशन असलेल्या त्याच कंपन्या पण अतिशय छोट्या प्रमाणामध्ये तुम्हाला विकत घेता येतात. आणि 170 रुपये जर निफ्टी बीचा भाव असेल तर तुमच्या अकाउंटमधनं 170 रुपये जातात. म्हणजे काय, तर अतिशय छोट्या क्वांटिटीमध्ये आणि छोट्या अमाऊंटमध्ये तुम्हाला निफ्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करता येऊ शकते. हा निफ्टी बीचा सगळ्यात जास्त मोठा फायदा आहे. आणि निफ्टीमध्ये जी मुवमेंट होते तीच मुवमेंट ऑलमोस्ट 90-95% रिफ्लिकेट निफ्टी बी मध्ये होते. म्हणजे मी हे तुम्हाला ग्राफच्या संदर्भात तुम्हाला हे दाखवूनही देईन, की जसा निफ्टीचा ग्राफ असतो तसाच निफ्टी बीचा ग्राफ असतो. आणि निफ्टी आणि निफ्टी बी या दोघांचे ग्राफ जर तुम्ही बघितले तर एक्झॅक्टली एकमेकांची रिप्लिका असल्यासारखं दिसतं. थोडाफार फरक असतो, पण ऑलमोस्ट म्हणजे निफ्टीमध्ये जर तुम्हाला 100 रुपयाचा रिटर्न मिळणार असतील तर ह्याच्यामध्ये 90 रुपयाचा रिटर्न मिळेल. म्हणजे साधारणतः निफ्टीने आजपर्यंत सुरुवातीपासून आजपर्यंत साधारणतः 11-11.5% रिटर्न दिले, तर निफ्टी बीने साधारणतः 10-10.5% रिटर्न दिले. तर हा फायदा सगळ्यात मोठा आहे, की अतिशय कमी पैशामध्ये तुम्ही निफ्टीमध्येच इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि म्हणून निफ्टी बीज आर ऍडवाइस. कारण मी मगाशी तुम्हाला म्हटलं, की आपली जी चर्चा झाली होती, एकतर कुठल्याही शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करायचे, मग कोणी सांगतं बिग स्मॉल कॅप, मिड कॅप, मग कोणी म्हणतं ब्ल्यू चिप्स, प्रत्येकाचं आपापलं लॉजिक असतं. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये एक गोष्ट असते, की जी लोक तुम्हाला त्यांचं जे लॉजिक देतात त्याला सपोर्टिंग काहीतरी त्यांचं म्हणणंही असतं, स्टॅटिस्टिकही असतं. त्याच्यामध्ये सुद्धा असं दिसून येतं, की यार ह्या कंपनीमध्ये त्यांनी ब्ल्यू चिप होती, त्याच्यामध्ये टाकले पण पैसे नाही मिळाले. पण मिड कॅप होती, त्याच्यामध्ये त्याचे पैसे डबल झाले. स्मॉल कॅप होते, त्याच्यात तर पैसे चौपट झाले. पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना, या सक्सेस स्टोरीजला त्याच्याच बरोबर अनेक लॉस मेकिंग स्टोरी असतात. आणि स्टॉक मार्केटमध्ये असं होतं बरेचदा, म्हणजे माझ्या बाबतीतही होतं, की आपण आपल्या सक्सेस स्टोरीज सांगायचा प्रयत्न करतो, की माझे डिसिजन कुठे कुठे योग्य ठरले, ते आपल्याला बोलायला आनंद होतो. पण जिथे जिथे आपले डिसिजन चुकले, आपले हात पोळलेले आहेत, ती गोष्ट माणसं बोलायला थोडीशी धजावत नाहीत किंवा कचरतात, किंवा तो एक प्रकारचा पराभव वाटतो, म्हणून त्या गोष्टी बोलल्या जात नाहीत. पण ह्यामुळे मग काय होतं, की अरे मग नक्की काय करू? म्हणून मी तुम्हाला मगाशी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे, की निफ्टी बीज कशा पद्धतीने आहे, तर निफ्टीमध्ये जे डायव्हर्सिफिकेशन आहे, तोच डायव्हर्सिफिकेशनचा ऍडव्हान्टेज आपल्याला निफ्टी बीज मध्ये मिळतो. तुम्ही कुठल्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करताय त्या सुद्धा त्या प्रत्येक सेक्टर मधल्या चांगल्या परफॉर्मिंग कंपन्या निफ्टी बीज मध्ये असतात, निफ्टीमध्ये असतात. त्यामुळे निफ्टी बीज मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करता, तुम्ही त्याच सर्व कंपन्यांमध्ये, त्याच सेक्टर मधल्या त्याच सगळ्या कंपन्यांमध्ये तुम्ही फक्त कमी प्रमाणात इन्व्हेस्ट करतात. म्हणजे तुमची अमाऊंट छोटी असते, पण जो बेनिफिट, जो वेळ, जो निफ्टीचा पॅटर्न असतो तोच निफ्टी बीजचा पॅटर्न राहतो. आता आपण थोडक्यात ऍडव्हान्टेजेस बघू निफ्टीचे. मी आता थोडं तुम्हाला म्हणजे वाचायच्या आधी मी तुम्हाला आणि निफ्टी आणि निफ्टी बीज मधलं साम्य काय आहे मी तुम्हाला थोडक्यात हे आपले ऍडव्हान्टेजेस स्लाइड वाचायच्या आधी सांगितले. तर आता आपण एकदा स्लाइडही बघून घेऊ. निफ्टी बीज सिम्पल आहे. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे निफ्टी बीज कॅन बी बॉट अँड सोल्ड लाईक अ शेअर थ्रू एनी एनएसी टर्मिनल ऍट प्राइसेस अवेलेबल ऑन द स्क्रीन. म्हणजे जसं तुम्ही टाटा मोटरचा शेअर विकत घेता, आस्क आणि बीड प्राइस असते. सिमिलरली निफ्टी बीजची आस्क आणि बीड प्राइस असते. अतिशय चांगली लिक्विडिटी असते. तुम्ही कुठल्याही क्षणी ट्रेडिंग अवर्समध्ये जशा पद्धतीने कुठल्याही इक्विटीचा शेअर विकत घेता, तसंच तुम्ही कॅपिटल सेगमेंटमध्ये तुम्ही निफ्टी बीज विकत घेऊ शकता. आणि अंडरलाईंग पोर्टफोलिओ ऑफ निफ्टी बीज व्हेरी क्लोजली रिप्लिकेट्स दॅट ऑफ निफ्टी. ते आपण बघितलेलंच आहे, की निफ्टीमध्ये ज्या कंपन्या आहेत त्याच सगळ्या निफ्टी बीज मध्ये असतात. त्यामुळे S&P CNX निफ्टीची जी मुवमेंट आहे तीच मुवमेंट निफ्टी बीजची पण होते. जशा पद्धतीने आपण शेअर विकत घेतो आणि आपल्या डीपी अकाउंटला ठेवतो, तसंच निफ्टी बीजही आपल्या डीपी अकाउंटला आपण ठेवतो. निफ्टी बीज अतिशय लिक्विड आहेत, कारण निफ्टी बीज ट्रान्सपरंट आहेत, कारण त्यांचा जो परफॉर्मन्स आहे तो एक्झॅक्टली निफ्टीला रिप्लिकेट करतो. मोर ऑर लेस 90-95% निफ्टीलाच रिप्लिकेट करतो, कारण त्याच्यातले जे कॉन्स्टिट्युएंट सगळे असतात, कंपन्या किंवा सेक्टर्स असतात, ते निफ्टीवरनच डिराईव्ह केलेले असतात. त्यामुळे तुमची जी इन्व्हेस्टमेंट असते ती ऍक्च्युली त्या त्या प्रपोर्शन मध्येच असते, फक्त कमी अमाऊंटची असते.
आणि त्यामुळे निफ्टीमध्ये जे रिस्क डायव्हर्सिफिकेशन आपण म्हणतो, की निफ्टीमध्ये रिस्क डायव्हर्सिफिकेशन काय आहे, तर वेगवेगळे सेक्टर्स आहेत आणि वेगवेगळ्या सेक्टर मधल्या अतिशय चांगल्या परफॉर्म करणाऱ्या कंपन्या आहेत. आणि निफ्टीचा सगळ्यात मोठा फायदा काय असतो, जोच निफ्टी बी मध्ये येऊ शकतो, की काय आहे, की निफ्टीचं तुम्ही जर बघितलं तर निफ्टीमधल्या 50 कंपन्या असतात सिलेक्ट केलेल्या, प्रत्येक सेक्टर मधल्या चांगल्या कंपन्या असतात. पण आता एखाद्या सेक्टर मधली सिलेक्ट केलेली कंपनी चांगली करत नसेल तर ती कंपनी निफ्टीच्या बाहेर जाते आणि त्याच सेक्टर मधली दुसरी कंपनी चांगली येऊ शकते आतमध्ये. म्हणजे काय होतं, ती वाईट काम करणारी कंपनी जाते आणि चांगली काम करणारी कंपनी आत येते आणि हे दर 6 महिन्यांनी होत असतं. त्यामुळे निफ्टीमध्ये ज्या कंपन्या असतात त्या नेहमी परफॉर्म करणाऱ्याच असतात. त्यामुळे तुम्ही जर निफ्टी बघितलं तर निफ्टी सुरुवातीपासून आजपर्यंत कायम चढताच राहिलेला आहे. त्यामुळे जो फायदा निफ्टीला होतो, की वाईट कंपनी बाहेर जाऊ शकते आणि नवीन चांगली कंपनी आत येऊ शकते, त्यामुळे निफ्टीचा प्रवास हा वरचाच राहतो. त्या पद्धतीने निफ्टी बीजचंही होणार, कारण ते एक्झॅक्टली निफ्टीला रिप्लिकेट करत असल्यामुळे तुम्हाला जी गोष्ट निफ्टीत घडते तीच गोष्ट निफ्टी बीज मध्ये घडत असल्यामुळे तुमचे रिटर्न्स चढेच राहतील. तुम्ही जर बघितलं तर निफ्टीने आतापर्यंत ऑन अॅन्युअल बेसिस सुरुवातीपासून साधारणतः 11%, 11.5% रिटर्न दिला असेल. तर निफ्टी बिझनेस सुद्धा साधारणतः 10-10.5% अॅन्युअल रिटर्न दिलेला असेल. आणि आज आपण जेव्हा फिक्स्ड डिपॉझिटचा विचार करतो, की जिथं बँका आपल्याला 5 किंवा 6% देतात, त्यामध्ये हे इन्व्हेस्टमेंट अतिशय योग्य ठरू शकतं. रिस्क कमी आहे. याच्यामध्ये रिस्क कमी आहे म्हणजे रिस्क आहे का, तर रिस्क आहे. कारण निफ्टीमध्ये रिस्क आहे, जी रिस्क निफ्टीमध्ये आहे तीच रिस्क निफ्टी बीज मध्ये पण आहे. पण फक्त कसं आहे, की जी रिकव्हरी असते निफ्टीची, आता आपण गेल्या वर्षीचं उदाहरण घेतलं तर कोविड टाइम्समध्ये म्हणजे साधारणतः मार्च एप्रिलमध्ये निफ्टी हा जवळजवळ 13-14 डायरेक्टली 7,500 आला होता. आणि तो जो पडला तो साधारणतः एक 12-15 ट्रेडिंग सेशन मध्ये तो पडला असेल. पण तिकडनं त्याची रिकव्हरी पुढच्या 2 ते 3 महिन्यात झाली. म्हणजे स्टॉकमध्ये एखाद्या वेळेला आपल्याला कसं होतं ना, एखादी कंपनी अडकून पडलं तर किती दिवस अडकून पडू आणि काय होईल. पण निफ्टीमध्ये डायव्हर्सिफिकेशन असल्यामुळे कुठेतरी काहीतरी होतं आणि कुठली तरी कंपनी चांगलं करते, नवीन कुठली तरी कंपनी एंट्री होते, वाईट कंपनी बाहेर जाते. यामुळे निफ्टीचा जी रिकव्हरी होते ती जर तुम्ही बघितलं तर तो गेल्या वर्षी 7,500 होता, तो आज 16,000 आहे. म्हणजे निफ्टी बीज मध्ये ज्यांनी गेल्या वर्षी इन्व्हेस्टमेंट केले असतील त्यांचे पैसे आज कमीत कमी डबल झाले असतील. पण ही अशी ऑपॉर्च्युनिटी एक 5-6 वर्षात एकदा येते. आपण नॉर्मल काय बोलतोय 10-12% रिटर्नचा विचार करतोय आणि मला कुठल्याही पद्धतीची जी रिस्क माझी आहे ती मला कमी असाईल. तर ती कमी कुठे असते, तर जिथे डायव्हर्सिफिकेशन जास्त असतं. डायव्हर्सिफिकेशन कुठे आहे, तर ते निफ्टीमध्ये आहे. त्यामुळे निफ्टी बीज हा एक अतिशय चांगला इन्व्हेस्टमेंटसाठीचा ऑप्शन आहे, असं मला तुम्हाला इथं सुचवायचं आहे. तर मित्रांनो, या एपिसोडमध्ये आपण निफ्टी आणि निफ्टी बीज समजून घेण्याचा प्रयत्न केला. निफ्टीला मार्जिन द्यावं लागतं. निफ्टीला मार्क टू मार्केट आहे. साधारणतः 1,00,000-1,15,00,000चं मार्जिन आणि मार्क टू मार्केट ह्या ऑप्शनपेक्षा निफ्टी बीजमध्ये तोच पोर्टफोलिओ अतिशय कमी किमतीत तुम्हाला मेंटेन करता येतो. तुम्हाला मार्क टू मार्केटची भीती नसते. तुम्हाला मार्जिन द्यावं लागत नाही. तुम्हाला अतिशय चांगली लिक्विडिटी असते. जसे तुम्ही शेअर विकत घेता त्याच पद्धतीने तुमच्या निफ्टी बीज तुमच्या अकाउंटला असतात. डीमॅट फॉर्म मध्येच असतात. त्याला चांगली लिक्विडिटी पण आहे. तर आणि निफ्टीचाच परफॉर्मन्स ऑलमोस्ट निफ्टी बीज मध्ये रिप्लिकेट होतो. त्यामुळे जर तुम्ही लो रिस्कची इन्व्हेस्टमेंट, चांगली डायव्हर्सिफाईड इन्व्हेस्टमेंट बघत असाल, तर तुम्हाला निफ्टी बी हे वेल डायव्हर्सिफाईड इन्व्हेस्टमेंटचा विचार करत असू, तर त्यासाठी निफ्टी बीज हे एक चांगलं फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट आहे, की ज्याच्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करून आपली इन्व्हेस्टमेंट चांगल्या पद्धतीने डायव्हर्सिफाईड ठेवता येते. तर अशा पद्धतीने अतिशय टेलरमेड म्हणजे आपल्या शक्तीप्रमाणे, म्हणजे माझ्याकडे आज ₹5,000 आहेत, तर मी काही क्ष निफ्टी बी विकत घेईन. उद्या माझ्याकडे 2,000च आहेत, तर मी त्याच्यात येणारे निफ्टी बीज विकत घेईन. आणि त्याच पद्धतीने मार्केट खालती आलं, तर मी त्याच पैशामध्ये म्हणजे 5,000मध्ये जर 5,000मध्ये जर काही क्ष अमाउंटचे निफ्टी बीज येत असतील, तर मार्केट खालती आलं, तर त्याच 5,000मध्ये क्ष प्लस अजून काहीतरी निफ्टी बीज येतील. म्हणजे एका प्रकारे रुपी कॉस्ट एव्हरेजिंगही करता येणं शक्य आहे निफ्टी बीजमध्ये. कारण स्टॉक मार्केटमध्ये कसं आहे, की आपल्याला खालची साईड जी आहे, ती शून्यापर्यंत जाऊ शकते. तेव्हा जर आपण आपली जर कपॅसिटी जर त्या पद्धतीने आपण ठेवली, की मला कितीही पडलं तरी माझ्याकडे काही ना काही करून मी विकत घेऊ शकतो. तर ती सगळ्यात जास्त स्ट्रेंथ असते आणि ती स्ट्रेंथ बुल्सकडे असते. त्यामुळे त्यांचं ते एव्हरेजिंग होऊन, रुपी कॉस्ट एव्हरेजिंग चांगल्या पद्धतीने होऊन ते बऱ्याचदा प्रॉफिटमध्ये बाहेर पडू शकतात. तर सगळ्यात महत्वाचं काय मित्रांनो इथे, की आपल्या खिशाच्या सल्ल्याप्रमाणे आपल्याला निफ्टी बीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करता येते. म्हणजे आज माझ्याकडे जास्त पैसे आहेत, मी जास्त निफ्टी बीज विकत घेईन. उद्या माझ्याकडे कमी पैसे आहेत, मी कमी निफ्टी बीज विकत घेईन. उद्या मार्केट एकदम जोरात पडलं, तर निफ्टी पडणार म्हणजे निफ्टी बीज पण पडणार. मग त्यावेळेला मी थोडे जास्त निफ्टी बीज विकत घेईन
म्हणजे एक प्रकारे रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग जे आपण म्हणतो, तेही चांगल्या पद्धतीने करता येतं आणि त्यामुळे आपण आज विकत घेतले, उद्या परत विकले, परवा परत विकत घेतले, अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीचं ट्रेडिंगही आपल्याला निफ्टी बीजमध्ये जमू शकतं. किंवा घेऊन ठेवलंय बाबा, 4 महिन्यांनी बघितलं, खालती आलं होतं मार्केट, परत इन्व्हेस्ट केले. म्हणजे सर्व परमिटेशन कॉम्बिनेशन तुम्हाला निफ्टी बीजमध्ये करता येतात. एक रिलेटिव्हली कमी रिस्क असलेलं असा हा इन्व्हेस्टमेंटचा ऑप्शन आहे. मला विश्वास आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कराल, शेअर कराल, मित्रपरिचितांना फॉरवर्ड करून त्यांनाही लाईक आणि शेअर करायला सांगाल, सबस्क्राईब करायला सांगाल. हा संपूर्णपणे एज्युकेशनल पर्पजसाठीचा व्हिडिओ आहे. कुठलीही इन्व्हेस्टमेंट डिसिजन असतील ते तुमच्या आर्थिक सल्लागाराच्या सल्ल्यानुसारच करा. या आत्ता इथेच थांबतो. पुढच्या एपिसोडमध्ये परत भेटू. धन्यवाद.